रुंभोडीचे श्रीकृष्ण दत्त मंदिर, दत्तगड व 21 फुटाची श्रीकृष्णाची मूर्ती महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या पटलावर जाईल. आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. अकोले तालुक्यातील रुंभोडी व विठे श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने आमदारांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली. निसर्गरम्य टेकडीवर महानुभव आश्रम साकारलेला आहे. या आश्रम परिसरात श्रीकृष्णाचे मंदिर उभारले आहे. कृष्ण जयंतीच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना आमदारांच्या हस्ते करण्यात आली. वेळीच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, साथी विनय सावंत, प्राध्यापक अंतुराम सावंत, रवंदाकर बाबा, गुमेराज बाबा, आकाशमुनी बाबा, रवी बाबा, केशराज बाबा, संदीप कपाटे बाबा, कमलाकर बाबा, पंडितराज वायंदेकर, अनिल दादा, अमोल कोल्हेकर, गोविंदराज बाबा, निमचकर कपाटे, चक्रपाणी कपाटे, सोनाळकर बाबा, भास्कर सुकेनेकर बाबा, शैलेश बाबा, रजतमुनी बाबा, उत्तमराज बाबा आदी मान्यवर उपस्थित होते. वेळी आमदार म्हणाले की श्रीकृष्ण मंदिर विकास कामासाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे. सभामंडप परिसर विकास ही कामे होत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून या कामास प्राधान्य दिले आहे. अकोले तालुक्याचे नाही तर महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळावर येथील श्रीकृष्ण मंदिराचे नाव कोरले जाईल. येथे अत्यंत असे नैसर्गिक वातावरण असल्याने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वेगवेगळे आविष्कार पाहता येणार आहेत. या पर्यटनाचा विकास कामांचा खरा पाठपुरावा मुकुंदराज अंकुळनेरकर महाराज यांनी केल्याचे सांगितले. यावेळी महिला भगिनी, महानुभव पंथाचे अभ्यासक, शिष्यगण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांना उपवासाचे फराळाचे आयोजन केले होते. यावेळी 21 फूट श्रीकृष्णाची मूर्ती उभारण्यात आली. अत्यंत आकर्षक व शिल्पकलेचा एक आविष्कार येथे पाहायला मिळतो. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णा वागचौरे, अकोले.